मी सुनील रटाडे आणि आज आपण आहोत शिवसेनेचा प्रचार चालू आहे इकडे मोठ्या पद्धतीने बहुसंख्येने कार्यकर्त्यांचे आणि योगेश दादांनी जे केलेले विकासाच्या कामाचा धडाका आहे तो आज लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। आणि मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत प्रताप घोसाळकर आणि अनिल रटाडे यांना नक्की निवडून द्यायचं आहे आणि झेंडा भगवान आपल्या फडकायचा आहे। जोरदार प्रचार चालू आहे मित्रांनो, हे बघा पूर्ण फुल पब्लिक आहे। अजून काही लोक वरती आहेत, सगळे आंबोलीकर आहेत, मैदानामध्ये सगळे उतरलेले आहेत। हे बघा राजू रटाडे मैदानामध्ये उतरलेले आहेत, हे पान हे बघा ओळखते बाबा। घरोघरी प्रचार चालू आहे, पूर्ण प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार चालू आहे, विजिट चालू आहे सगळीकडे। तर मित्रांनो हे पहा, घरोघरी प्रचार चालू आहे, आपण बघू शकता सर्व कार्यकर्ते उत्साहित आहेत। आणि आज उद्या लास्टचा दिवस आहे, आज पूर्ण प्रचार जोरात चालू आहे आणि वातावरण तापत चाललेलं आहे। उमेदवार जे आहेत यांच्या पुढे धाकधूक वाढत जाईल, जसे दिवस जवळ येतील तसे प्रचार वाढत जातोय, चांगल्या पद्धतीने लोक पण भरपूर वाढत चाललेले आहेत। आणि हे पहा बानकोट वेसवीमध्ये प्रचार चालू आहे जोरदार, प्रत्येक व्यक्तीला मिळून समजवलं जात आहे आणि विकासाला प्राधान्य द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला। कारण विकास आपल्या विभागाचा झाला तर येणाऱ्या वेळेमध्ये आहे ना, योगेश दादा कदम हे राज्यमंत्री आपल्या तालुक्याला लाभलेले आहेत आणि 50 वर्षानंतर हा मंत्रिपद आपल्याला लाभलेलं आहे। आपल्याला आणखी संधी द्या। तर मित्रांनो बानकोट गणामध्ये प्रताप घोसाळकर आणि अनिल रटाडे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही प्रत्येक घरामध्ये जेव्हा प्रचार केला तेव्हा लोकांकडून चांगला त्यांना प्रतिसाद मिळाला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही उमेदवार 100% निवडून येतील अशी मला आशा आहे। चांगला वातावरण होतं तिकडे। तर मित्रांनो बघूया आपण 7 तारखेला काय होतं आपले समजेल आणि 9 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा रिझल्ट आपल्या समोर असेल। तर वातावरण हे सांगतोय की नक्की हे दोन्ही उमेदवार निवडून येतील।